इग्नोर करायला शिका, तरच लोक मान देतील. आपण सगळेच असं करतो. कोणी काही बोललं की लगेच उत्तर देतो. कोणी टोमणा मारला की मनाला लावून घेतो. पण तुम्हाला माहीत आहे का, सगळ्यांनाच उत्तर देणारी लोक नाही, तर योग्य वेळी इग्नोर करणारे लोकच जास्त मान मिळवतात. इग्नोर करणं म्हणजे दुर्लक्ष करणं, पण याचा अर्थ असा नाही की आपण कमजोर आहोत. इग्नोर करणं म्हणजे नको त्या गोष्टींना वेळ न देणं, नको त्या लोकांना महत्त्व न देणं. सगळ्यांना उत्तर देणं चुकीचं का असतं? जेव्हा आपण प्रत्येकावर राग काढतो, प्रत्येकाला स्पष्टीकरण देतो, तेव्हा लोक समजतात की आपण लगेच दुखावतो आणि आपल्यावर सहज परिणाम होतो. मग काही लोक मुद्दाम आपल्याला त्रास द्यायलाही लागतात. इग्नोर केल्यावर काय होतं? जेव्हा तुम्ही शांत राहता आणि इग्नोर करता, लोक गोंधळतात, लोक विचार करतात आणि लोक सावधही होतात. तेव्हा त्यांना कळतं की हा माणूस प्रत्येक गोष्टीला महत्त्व देत नाही आणि इथूनच मान वाढायला सुरुवात होते. सगळ्यांनाच इग्नोर करायचं नसतं. इग्नोर करा त्यांना जे वारंवार तुमचं मन दुखावतात, जे तुमचं ऐकतच नाही, जे फक्त टोमणे मारतात. आणि महत्त्व द्या त्यांना जे तुमचा आदर करतात, जे तुमचं बोलणं समजून घेतात. इग्नोर करणं शिकायचं असेल तर लगेच उत्तर देऊ नका. शांत रहा, गरज नसताना बोलूही नका आणि स्वतःवरती लक्ष द्या. सुरुवातीला कठीण वाटेल, पण हळूहळू सवयही लागते. लक्षात ठेवा, सगळ्यांना खुश ठेवता येत नाही, पण स्वतःला शांत ठेवता येते. इग्नोर करणं म्हणजे पळ काढणं नाही, इग्नोर करणे म्हणजे स्वतःला जपणं. जे स्वतःला महत्त्व देतात त्यांना जग मान देतो. तुमच्या आयुष्यात इग्नोर करायला शिकायची वेळ कधी आली होती? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि असेच कंटेंट आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.